वंदन तुझला रंग देवते. जय बजरंग मंगल अमुते, जय बजरंग मंगल अमुते. लोकप्रिय होऊ दे जगाते, लोकप्रिय होऊ दे जगाते. हीच विनंती आई तुझिया, हीच विनंती आई तुझिया. वंदन तुझला रंग देवते, वंदन तुझला रंग देवते. तुझला रंग देवते, तुझला रंग देवते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आपल्याच गावचे सुपुत्र श्रीयुत तुषार घोरपडे लिखित 2 अंकी तुफान विनोदी नाटक बाई पाहिजे बाई पाहिजे नैपथ्य तरुण उत्कर्ष नाट्य मंडळ मुरगवाडी. दिग्दर्शक तेजस पांचाळ, दिग्दर्शक तेजस पांचाळ. प्रकाश योजना नितीन मोहिते व त्यांचे सहकारी. हार्मोनियम साथ अलकेश गुरव, ताल रक्षक बाळकृष्ण गुरव. तसेच या कामी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानण्यासाठी श्रीयुत अनंत गिरकर, सहदेव शिवगणकर, विनायक चव्हाण, चंद्रकांत घाडी, मारुती ढवळे, ऋषिकेश घोरपडे तसेच बजरंग मंडळाचे इतर सहकारी या सर्वांचे हे मंडळ खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद. वाह, काय गाव आहे. वेलांना जरा सुद्धा शिक्षणाचा गंध नाही, पण सरपंचांचा आग्रह गाव शिकला पाहिजे आणि म्हणून मला शिक्षक म्हणून नेमलं. पण एक तरी विद्यार्थी येईल तर शपथ. चला मास्तरजी, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण देऊन येऊया. शिकायला या म्हणून. चाय घ्या, चाय घ्या, चाय. अरे कशाला काय, शाळेत गेल्यावर माणूस सुशिक्षित होतो. मी सुशिक्षित काय फायदा मास्तर, आणि ते कशाला व्हायचं? अहो मला सांगा, मी शाळा शिकलो काय आणि नाही शिकलो काय? मला कितल्याचा दंड करायचा? अरे
अरे वेड्या, असा विचार करू नकोस. शिक्षणामुळे माणूस गर्भ श्रीमंत होतो. अहो मास्तर तुम्ही अडाणी आहेत का हो? नाही रे, मी तर सुशिक्षित आहे. अहो मग तुम्ही असे कसे? म्हणजे कसे? अहो म्हणजे ते तुम्ही का नाही झाला गर्भ श्रीमंत? हो, तेही झालं. मला शिकवताय जाऊ दे, अजून बघतो कोण येतं का. कोंबडी अरे चुप छान. बा, तू तरी आला शिकायला, घंटा शिकायला शिकवायला न शिकवायला. माझ्या कोंबडीचा पैसा काय आधी? थांब, थांब, थांब. या कोंबडीचे पैसे देतोय नंतर. तसलं काही नको मला. पैसे दे माझे पैसे. अरे सरपंचाने मोठ्या कष्टाने शाळा उभी करून दिली. होय माझं करा त्या सरपंचांना सांगा शाळेत येऊन शिकायला. मला शिकवताय. अरे कोंबडीच्या शाळेत नाही आला, 4 अंकगणित नाही शिकलीस तर तू तुझ्या कोंबड्यांचा हिशोब करशील तरी कसा? हो मास्तर तुम्ही मला नको शिकू. माझा कोंबड्यांचा हिशोब मी माझ्या धंद्यात तरबेज आहे. आता समजा सरपंचाने 5 कोंबड्याचं मटण मागितलं. एक कोंबडी 20 रुपये प्रमाणे. मी त्यांना 4 कोंबडीचं मटण देणार. आता सांगा सरपंच मला किती पैसे देणार? अरे 20 रुपयाप्रमाणे 4 कोंबड्यांचे 80 रुपये होतील. ऐका हो 80 100 रुपये 100. अरे 20 80 ना. अहो मास्तर ऑर्डर 5 कोंबड्याच्या मटणाची होती ना. आता मी 5 कोंबड्या कापल्या काय आणि 4 कोंबड्या कापल्या काय. मटण कापून पिशवीत भरून दिल्यावर सरपंच झाल्यात काय? सरपंचाच्या बापाला पण काय मिळणार नाही. या चंपकाचा हिशोब माझ्या शिकवणीचा बाहेरचा होता. देवा हनुमंता माझी शाळा चालू कर रे बाबा. नमस्कार मास्तर साहेब. कसली शाळा ना, आम्हाला फक्त शाळा. हो एक तरी विद्यार्थी येईल तर शपथ. बाकी कोण येऊ नये. मी आलोय ना बस. हो तेही खरंच. तुमच्यासारखी विद्यार्थी असल्यावर मलाही तुला शिकवायला हुरूप येईल. बरं मला सांगा, या वयात तुम्हाला शिक्षणाची आवड कशी काय? कसली आवड मास्तर साहेब. घरी बायकोच्या कटकटीपासून थोडी शांतता मिळावी म्हणून शाळा. टेन्शन घेऊ नका, मी मन लावून अभ्यास करेन. हो हो चालेल. कशाच येईल बघूया काय. जे विद्यार्थी असल्यावर नमस्कार.
आप्पाच्या भूमिकेत प्रथमेश रहाटे, बाबूराव वेड्या बाबूरावच्या भूमिकेत संकेत कदम, रण्याच्या भूमिकेत साहिल कदम, दल्लूच्या भूमिकेत मंगेश घोरपडे, लंगडे लंगडेच्या भूमिकेत मारुती बाई पाहिजे बाई पाहिजे बाई पाहिजे चुरा के दिल तेरा मुझे क्या प्रेमपंची झालं का नाचून बागे फिरायला आलात वाटतं. अरे लागताय कसले अभ्यास करा अभ्यास. हो मास्तर खबरदार राधावची राधाव नाही अरे तुझ्यावर तुझ्यावर कोण रे हे कोणतं कलश समजायचं बाप्पा हे काही असेल ही शाळा आहे गावचं रान नाही कितका किती करायला रग मुकाने अभ्यास करा तेही बसून लांब लांब काय मास्तर आमचं लांब लांब होणं अशक्य आहे का कोणत्या जमाने शिकतोय का अरे असले अश्लील गाड्या करायला मला लाज नाही वाटत. शाळेत फक्त अभ्यास करायचा समजलं लपडी राहणार मास्तरांना राहण्याचा सगळा अनुभव दिसतोय. आपण राहणारच जाऊ. थांबा अरे नाता तुमचा थांबा रे नका जाऊ रे राहणार. आधीच माझी शाळा दोष पडली आहे नका जाऊ रे नाहीतर माझी नोकरी जाईल. बसा रे माझ्या शाळेत नका जाऊ रे उपकार करतो तुमच्यावर बसा रे. हो बसा काय बसा तुम्हाला माहिती आहे ना आम्ही एकमेकांपासून दूर नाही जाऊ शकत. ओके नाही दादा हो चालेल जवळ जवळ बसा हवं तर चिपकून बसा लागत तर एकमेकांच्या मांडीवरही बसा पण बसा रे उपकार करा माझ्यावर. दादा बसतेस का कुठे माझी दिसतोय इथेच खाती
ती गोळा करता करता माझा धूर निघणार वाटत. बरं मला सांगा, आज काय शिकायचं? मास्तर स्वतःला शिकवा, टाइमपास बरा होतो. थांबा मास्तर. मास्तर पहिला म्हणून शिकवा. मास्तर मी मोठा आहे ना, माझा ऐका, स्वतःला शिकवा. कावळा शिकली. कावळा शिकली. अरे म्हातारा का? अरे मास्तर मी आहे ना, ही जनावर काय शिकवायचं ते. बरं मला सांगा, काय शिकवायचं? मास्तर एबीसीडी शिकवा. हा मास्तर, बेस्ट आयडिया. शिकवा तुम्ही एबीसीडी. सांगा मास्तर. अरे आता काय? एबीसीडी चालेल काय? मास्तर म्हणजे हो म्हणते शिकवा, एबीसीडी शिकवा. चालेल चालेल. अप्पा, चालेल. झालं. एकदा जनतेचा कौल भेटला. बरं मी आता म्हणे ते माझ्या मागून म्हणा. चला म्हणा, मागून अरे बाबांनो, मागून म्हणजे मी बोलल्यानंतर मागून. समजलं? चला बोला. आधी काढून तर पाण्यावर ए आला बाबूराव, आता आला बाबूराव. बाबूराव, शांत झाली, चालू झाली आता प्रार्थना. ए आला बाबूराव, आता आला बाबूराव. आला बाबूराव, आता आला बाबूराव. बोमला आले का महाराज? बसा. अरे अरे ही जागा माझी आहे, खाली होय. हो, तुमची जागा आहे. तुमची जागा आहे. फक्त मला इथेच बसायचंय. अरे बया, येडा तुझा बाप. अरे बाबूरावा, विद्यार्थी खाली बसायचं. ही जागा मास्तरांची आहे. हो, इथे का तुमचं नाव लिहिलंय? नाही ना, फक्त मला इथेच बसायचंय. अरे गड्या, येडा तुझा बाप. खाली उतर आधी. अहो आप्पा, तुम्ही समजावा याला. भगवान, हे बाबूबा, उतर रे खाली. हो, काय म्हाताऱ्यांची बाजू घेऊ नये. माई विहिरीत पडली. काय? हो म्हणतो, माझी बायको विहिरीत पडली. अरे दगडू कधी? हो सकाळी. पण आता गावाला बाहेर काय तिला. तुझा असतोय तुला माहिती रे. तुला माहिती पडलीच नाही. अरे मग हा दगडू काय खोटं बोलतोय? अरे मी सांगतोय ना, बाई विहिरीत पडलीच नाही, पाणी प्यायला गेली होती. तुला कसं माहित रे? अरे वेड्या, मी जेव्हा सकाळी शाळेत येत होतो ना, तेव्हा माई पाणी काढत होती. मी विचारलं, माई तू पाणी का काढते? हे पण एवढंच. माई बोलली, प्यायला. मला तिची खूप दया आली हो. मी बोललो, माई तू पाणी वर का काढते?
तूच काय खाली जाऊन पाणी पिवले म्हणून मी तिला तुम्ही माई खाली उतरली खालच्या बाई खाली उतरते मीच तिला ढकललं काय तुला हो, अप्पा. हो, अप्पा. आधी घरी जा आईला बघा आई तर मरेल ती बिचारी ती कसली मरतीये मेली मलाच मारून मरेल आणि या बाजूला दुःख सायाला हो अशा प्रसंगी हा बाबूराव काय करणार तो बिचारा वेडा येडा तुझा बाप काय रे याची तरी काय चूक काय चूक म्हणजे तिला विहिरीत नुसती काय ढकलली मोठा दगड बांधून तरी ढकलायची आता आलो का तिला बघतो आधी काय केल्यानंतर सावकाशा काय तर परत तुम्ही बंद पडाल आणि सांभाळून या तुमचं शिकवतो मी हो मास्तर पुढचं काय मी प्रथम येतो अप्पाच्या घरी अरे अरे लंगड्या अरे लंगड्या हा पण गेला अरे बाबूरावा कशाला गावात भानगडी करतोस हे मास्तर रे तू तुझं काम कर मी तोपर्यंत खेळतो अरे इथे अभ्यास करायचा ही काय खेळायची जागा आहे हो तू अभ्यास कर गप्पन अरे गड्या, येडा तुझा बाप अरे बाबूराव हा सुद्धा गेला जाऊ दे आता तुम्ही तरी आहात ना बघा कोणाचं काय आणि कोणाचं काय अरे तुम्ही तरी आहात ना इथे प्रेम आंधळ असतं अरे हे राजाच्या हा. अरे अभ्यास करा हे असे झाले काय करताय तुम्ही इथे शाळा आहे सरपंचाने मोठ्या कष्टाने शाळा उभारली हे असले झाले कळला हो मास्तर तो सरपंच कसा आहे ना हे माहितीये मला अरे कृष्णा त्या भल्या माणसाबद्दल असा विचार करू नको उलट त्यांचे आभार माना त्यांनी तुम्हाला शाळा उपलब्ध करून दिली हो? मग आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अरे कृष्णा थांबा तुमच्या सगळ्यांनी तक्रार मी सरपंचाला जाऊन करतो हो जावा जातो हो, हो, जातो सगळ्यांनी तक्रारच करून जातो जावा आम्ही घाबरत नाही जावा आणि सरळ जावा नाही तर फाडा जावा ते मेरे सगळे डिस्टर्ब करतात त्याला पण कुठे बसायला देत नाही मास्तर हो मास्तर मास्तर हो थोडा तंबाखू देत आहे का मास्तर बाबा इथे मास्तर नाहीये. कोण दादा तू आहे अरे देवा तू नाला बघून काय नाही बाबा तुम्ही शाळेत आलाय. शाळेत पण राजा तुला शाळेत कशी काय बाबा आली ना शाळेत. नक्की शाळेतच ना नाही तर काही ना काही कारण करून नाना जाते म्हणते बाबा मी राहण्यात अभ्यास करायला जाते. दादा मी तुला सांगतो रानात जाणं बरं नाही वाढत्या वयाची पोरगी आहे एकटी रानात जाणं बरं नाही बाबा कृष्ण येतो माझ्यासोबत. हो का कोण मी असतो तो कृष्णा हा? तो रांडेचा आहे का बरोबर अरेच म्हणतोय दिवसातून काय काम असतं रानात चल तू घरी चल तुला दाखवतो चल, चल. पोरगी माझ्यावर मरते ती पोरगी माझ्यावर मरते अरे ही पोरगी माझ्यावर मरते ती पोरगी
माझ्या ओळखे. अरे हे दगडू दगडू अरे हे दगडू अरे दगडू हो असतात काय झालं ओरडायला या बसा आधी हे बसू नंतर आधी जा आणि सरपंचाला बोलून आण हो हो बोलवतो आलेच सरपंच काय मास्तर शाळा सोडून इकडे कुठे कसली शाळा सरपंच साहेब नाही आम्हाला फक्त शाळा का काय झालं काय सांगू सरपंच साहेब हो एक तरी विद्यार्थी येईल तर शपथ हो मग गाववाल्यांना समजावून सांगा मला काय सांगताय सांगितलं सर्वांना सांगितलं पण माझं ऐकतोय कोण विचार करण्याचा विषय गावातले सगळेच लोक तुम्हाला फाट्यावर मारतात म्हणजे दोघांपैकी एकच काहीतरी दोष आहे काय दगडू बरोबर बोला सरपंच तर दगडू गावातल्या सर्वांना बोलावून घे आताच सोक्ष लावूया हो बोलवतो काय झालं सरपंच कोण खपलं एवढा घाईने सर्वांना बोलवून घेतलं काही नाही रे अतिशय महत्वाचं काम आहे हा मग लवकर सांगा अर्धी कोंबडी कापून ठेवली मी लवकर सांगा मी पण त्या चुलीवर ठेवून आलोय हो सरपंच लवकर काय ते सांगा हो मला सुद्धा रानात जायचंय हो सरपंच हळूहळू सांगा हो. हो सरपंच सांगायचं ठीक आहे पण कशा संबंधी अरे शाळेसंबंधी अरे झालं तरी काय शाळेचं नाव काढल्यावर सगळेजण डुंगाला पाय लावून पडतात अरे इकडे या सरपंच शाळा सोडून तुम्ही काय बी बोला हे सरपंच तेवढं सोडून काय बी बोला अरे पण का तुम्हाला शिकायचं नाही का तसं नाही हो सरपंच मास्तरच बरोबर ना होय सरपंच या मास्तराचं तोंड बघित सारखे अंड्यासारखं त्याचं तोंड बघित अंड्यात फुकट नुकसान होय सरपंच हा मास्तर म्हणजे डोक्याला शॉट आहे शॉट नाहीतर काय अरे मास्तर म्हणजे म्हातारा माणूस वाटतोय वेडा तुझा भाव होय होय त्या मास्तरामध्ये काय जमत नाही घरून दाबून शिकवायला बसवतात हो ना आम्हाला एक कंच सुद्धा मिळत नाही उकळी किती अरे पण तुमच्यापैकी इथे शाळेत मनापासून येतं तरी कोण आणि आलं तरी बसतं तरी कोण नक्की मास्तर तुमचं म्हणणं काय आहे? माझं एकच म्हणणं आहे इथे उपस्थित असलेल्यांपैकी एक तरी विद्यार्थी शाळेत येतो का आणि आला तर तो थांबतो का आता हा गण्या त्याला तर शाळेत यायची इच्छाच नाही मुली आणि हा चंपक याचा तर हिशोब पण वेगळा आणि हे आमचे आप्पा यांना शाळा म्हणजे सार्वजनिक ठिकाणावरची बैठकच वाटते अनेक नुसते आणि हे आंधळे आता संपूर्ण अभ्यासच अंधारात स्वतःच्या मुलीला रानात शिकवणीला पाठवतात पण स्वतः मात्र बिना दिव्याचे अभ्यास करायला येतात. आणि हे आमचे लैला मजनू कळलं काय लैला मजनू बघायची होते ना तिकडे ना आम्हाला फक्त हजेरी लावायला शाळा देतात आणि प्रेमाची उजळणी करणारे करायला बाळावर
हा तेच राहणार. अशी परिस्थिती असताना मला सांगा मी करू तरी काय? मास्तरांचं बोलणं बरोबर आहे. तर मी काय म्हणतो, सर्वांनी शिकलं पाहिजे, आपला गाव सुशिक्षित व्हायला पाहिजे. नाहीतर मतदानाला मत कोणाला द्यायचं कळणार कसं? तेव्हा सर्वांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. काय मास्तर? हो तेही खरंच, पण सर्वांनी शाळेत पण यायला पाहिजे. असं फाटकं मास्तर असेल तर मी मुळीच काय देणार नाही. फाटकं कोणाला म्हणताय? फाटकं नाही तर काय म्हणू? नाहीतर काय? अजून मुळात तुम्ही इथे का? कशासाठी आहात? कोणासाठी आहात? हो मास्तर. कशाला, कोणाला, कोणासाठी यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या आणि राजाच्या मध्ये येतात म्हणून हा मास्तर आम्हाला नको. गप्प बसा रे वेड्यानू. हे मास्तर रे, एका आठवड्यात शाळेत येईन. जर तुझी मला खुर्ची बसायला दिली तर वेडा तुझा भाव. हा बरोबर बोला. वेडा आहे तर डोकं हाय. अरे एक लिमिट सगळ्यांनी शांत व्हा. शांत बसा सगळ्यांनी. सरपंचाचा उजवा हाय. शांत बसा सगळ्यांनी. सरपंच मी काय म्हणतो, बोल. आता तुलाही काय बोलायचंय? लवकर ओपून टाक. होय सरपंच, मी काय म्हणतो, ह्या सगळ्यांना एकच प्रॉब्लेम आहे, हा मास्तर. आपण हा मास्तरच काढून टाकू. आता बरोबर बोलता. मास्तरला काढून टाकू. चला रे. फार हुशार आहात. हे मास्तर तर गेले, आता तुम्हाला रोज शाळेत जायला हरकत नाही. अरे वेडा भाऊ, वेडा तुझा भाव. तर मी काय म्हणतो, आता मास्तर तर गेले, त्यांच्या जागी एखादी बाई आणली तर? तपासाची बाई. सरपंच आजकाल तुम्ही आमची जरा जास्तच काळजी घेताय. ती दिसते कशी आणि तिचं वय काय आहे? अरे पैशानो, सरपंच वेगळ्या बाईबद्दल बोलताय. नक्की कुठल्या बाई बद्दल बोलताय? मी मास्तरीन बाई बद्दल बोलतोय. रामनी नाव आहे तिचं आणि तीच तुमची शाळा घेणार आहे. होय, ती आता तुमची शिकवणी घेणार. ते ठीक आहे हो सरपंच, पण नाव जरा आकर्षित करण्यासारखं वाटतंय. आणि शाळा काय रात्रीची येणार? अरे कन्या, त्याचा इथे काय संबंध? नाही, ते नाव चांदी आहे ना म्हणून म्हटलं. रात्रीची शाळा ना, रात्रीची शाळेत मज्जा येईल ना. हो ग, दिवसापेक्षा सरपंच ही चांदणी बाई कधी येणार? आता लगेच. हो सरपंच, आता लगेच? हो हो मग बोलवा ना लवकर. अरे हो तुम्ही काय बोलवतो. डोळे एवढे उत्सुक झाले? नाहीतर काय, गेलं तर एकीमध्ये मन नाही भरत. आता बोलवता की नाही चांदणी बाईंना? बाबा तुम्हाला काही उपयोग आहे का तिचा? अगं उपयोग म्हणजे मला आधार आणि तुला आई भेटेल. असं झालं, घरातलं नेटवर्क दुसऱ्याच्या घरात आणि स्वतःचा टॉवर बांधायला निघाले. म्हणजे काय नाही हो, शिक्षणाला लय अनुदान आलाय. आता सगळी जण शाळेत येणार. हो ते तर झालं. हा मग बोलवा आता. किती वेळ टाकता ठेवून त्यांना? हो बोलवतो. चांदीबाई, हो चांदीबाई, या.
तर गेले सगळे वेळेच्या आधी हजर होते आणि वेळ पडली तर चांदीबाईंच्या घरी जातील तिला शाळेत आणायला. बरोबर, वेळ पडली तर तेही करू. तर मी काय म्हणतो, आता ओळख करून द्या आता सगळे. आता मी सर्वांची ओळख करून देतो. हा दगडू, नमस्कार. तो गल्या, हा शंकर, हा लंगड्या, हा वेडा बाबू. वेडा तुझा बाप रे. हे आंधळे काका. हो चांदीबाई, माझी सुचवणी घ्याल ना. सर्वत्र माझ्या घरी या. नक्की कसली उभं राहताय? अहो सरपंच आहेत ते. याचा हात कोणाचा? अरे यांना कोणीतरी बाजूला घेऊन जा रे. ही दादा आणि तो आमच्या गावचा यंग मॅन कृष्णा. अहो हात मिळवा ना. सरपंच कृष्णाजी फारच चांगले आहे. साधे सरळ सुशिक्षित माणूस वाटतात. अहो वाटत नाही, जाणवतात. जाणवतही नाही, आहेतच. आहेत नाही? आहेतच. बघा ना, बरं स्त्रीला स्पर्श देखील करत नाही. तो काय स्पर्श करेल? त्याने स्पर्श केला मग त्याचं वस्त्र रंग झालं कोणी जमलं. ते काही असो, पण कृष्णाचे विद्यार्थी म्हणून मला आवडले. मग आता घरी घेऊन जा की तेव्हा. काय तर काय, आणि आम्ही नाही आवडलो. अरे वेड्या तो. वेडा तुझा बाप. बिलकुल चालणार नाही. तुम्ही सर्व विद्यार्थी म्हणून आवडतात. पण कृष्णाजी एक विद्यार्थी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून देखील मला आवडले. कारण ते मला पाहून पिघाळे नाही. यातच त्यांचा मोठेपणा. आय लव्ह कृष्णाजी. हाय. आधी तर तुम्ही मला कृष्णाची म्हणू नका, फक्त कृष्णा म्हणा. ठीक आहे कृष्णा. कृष्णा हे काय चाललंय? कुठे काय तुला माझं मोठेपणा दाखवला. आणि मला इथे आवडलं. मोठेपणा? चला तर मंडळी, उद्यापासून रोज शाळेत या. चांदी मॅडमला आराम करून दे. येतो आम्ही. हो हो चला. चला तर उद्या भेटू. चला रे. काय कृष्णा, पोरगी पटली वाटतं. कसं काय? कृष्णा काय हा चावटपणा? बघितलंस, सर्वांसमोर एवढं करतो, मग रानात काय करत असेल? तुम्ही का बघत? का काय काय? तू माझ्या आंधळेपणाचा खूप गैरफायदा घेतलास. हे आता तुझी काही करणार नाही. चल घरी चल, तुला दाखवतो. बाबांना तुळासोबत एक कानाचा पण प्रॉब्लेम आहे का? त्याला एवढं ओरडून काय हे कृष्णा? सांगितलं तुम्ही जास्तच मदत करत होता. अच्छा ते होय. अगं तुझ्याशिवाय तुला दुसऱ्याचा विचार करू शकतो का? वेळी कुठली येत खरंच अगं खरं माझा विश्वास आहे. चालू उद्या रानात जाऊ. काहीतरी अरे आणि तुला अगोदरच सांगितलं. आज कसं शाळेत यावं, अभ्यास करावा असं मनापासून वाटतं. वाटणार
राणी सारखी देखण्या रूपाची बाई असताना कोणता पुरुष गरजेचा नाही. पण ही चांगली राहिली कुठे? अजून झोपली तर नसेल ना? नाही लग्या, कुठे चाललाय? अरे गाढवा, ही काय जागा आहे अंगाची पाहिजे? पण मी बाप्पा माझं सोडा, तुमचं बोला. तुम्ही काय करताय सकाळी सकाळी? काय म्हणजे नेहमीप्रमाणे शिकायला आलोय. आप्पा वाजले किती हो? हे असतील 8, 8:30. शाळा कितीची? 10:30ची. मग एवढे सकाळी सकाळी येऊन तुम्ही काय माश्या मारताय? अरे पहिला माथा नाही रे बाबा, मासोळी मारायची आहे. ओ आप्पा थोडी संधी आम्हाला पण द्या की. सर्वच वार तुम्ही घेतला तर मग आम्ही उपाशी मारायचं? हे काय मला माहित नाही. ज्याच्या जाळ्यात फसणार त्याचीच होणार मासोळी. तरी माय धन पहिला नंबर लावला. ओ आप्पा थोडी संधी द्या आम्हाला. बघून येतो आधी. कुठे गेली? अजून आली कशी नाही? अजून झोपली तर नसेल ना? बघितलं हा म्हातारा ना असाच आहे साला. चाय घ्या, चाय, गरमागरम चाय, चाय, चाय. गरम चाय, गरमागरम चाय. चाय, चाय. चाय घ्या, चाय, गरमागरम चाय. चाय घ्या, चाय, गरमागरम चाय. चाय घ्या, चाय. चाय घ्या, चाय, गरमागरम चाय. ओ नकरिया, चाय घ्या तुला चाय. अरे गाण्या, तुझी चाय जाऊ दे खड्ड्यात. ही काय जागा आहे काय उठण्याची? रानातल्या डबडीवर असं काय अप्पा? सरपंचांचं मन दुखवणार का काय? म्हणजे रे? ते काय म्हणजे? सरपंच काय बोलले काल? सर्वांनी शाळेत यायचं. वा वा वा, असा उत्साह मास्तर असताना दाखवला तर फार बरं झाले असते. तेव्हा हे सरपंच बोलले होते ना शाळेत यायचं म्हणून. हो बरोबर बोलले हो ना? होय काय? त्याच वेळी नेमका मी टपरीवर असेल. हे म्हणून या बाईच्या दिसत नाही का? बघितलं? आपण मला बाईनं बघायला आलाय. जाऊ दे रे, तसं याला कुठे काही बघणार? काय रे आज? शाळेत कसं उगवलात? या जसा काय रोज शाळेत येतो. म्हणजे काय? माझं घर इकडे, कोंबड्याचं दुकान तिकडे आणि मधले शाळा. म्हणजे रोज मी इथूनच जातो. म्हणजे रोज येतो ना शाळेत. तसं तर मी पण रोज येतो इथून त्या घेऊन. म्हणजे मी पण रोज शाळेत येतो. बघितलं बाप्पा, बाईच्या नादात सगळे राणी तो खुळावले. शाळेत माझ्या कुठे म्हणजे शाळेत चाललोय शिकायला. आणि ही काय राधा? राधा कुठे आहे राधा? अहो आप्पा, तुमचे डोळे कुठले की काय? ही काय राधा? त्या मेल्या कृष्णासोबत सदान कदा राहण्यात जात असते. तर मला आला का राग? अन्नी ओढत आणि कोंडून ठेवली. आणि आज पुन्हा सकाळी शाळेत जाऊन आलो. तुमच्या पोरीने तुम्हाला चुतिया बनवला. म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे? त्याच
तुम्ही घेऊन गेला ना हा. ती तुमची राधा नाही बाबू आहे बाबू. बाबू छ्या, काय ते काय बोलताय दादा हे राधा दादा अगं बोल अगं वेडे बोल वेळा तुला बाप. अरे देवा तो याद पण रानात गेली ते पण कृष्णाच हो. नाही बाबा, मी रानात नाही गेले. बघितलंस पोरगी सुधारली पण राधा तू आज रानात कशी काय गेली बाबा एकटी कशी जाणार? कृष्णा नको माझ्यासोबत? काय गेला रे कुठे गेला तुझा कृष्ण? कामाला. कामाला ते तुला सोडून. म्हणजे काय? कृष्णा आता धंद्याला लागला. काय अगं वेडे का त्याला बोल आईला तेच बोलायचं होतं मला. राधा पण हा तुझा कृष्णा कुठच्या कामाला गेलाय काही माहित, कुठेतरी चांदीच्या दरीवर निप्पाणी गावात जातो असं म्हणाला. शांतीच्या दरीवर काय निप्पाणी गावात म्हणजे चांदीचा साप दरीवर चालतो आणि निप्पाणी गावाचा चांदणीवर कामाला गेलाय अरे असे शब्दांचे कोणी तर्क लावतो का? काहीतरी चुकलं. हे सर्व असो चला आपण बाईच्या घरी जाऊया त्या घरी आहेत त्या बघूया. चला रे, चला. चला चला वा चला. ए, त्या बघा बाई आल्या. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. अरे असे का बघताय? नक्की झालं तरी काय? काही नाही हो बाई डोळे स्वच्छ करणार रूप तुमचं मनात काय होतं काय सांगणार. काय म्हणाला? अरे नक्की झालं तरी काय? काही नाही हो बाई, एवढी सुंदर बाई बघायची सवय नाही ना यांना. बाकी काय मग काय काम करलं सकाळ सकाळी? अरे वा बाई आल्या वाटते शिकायला आलोय बाप्पा कोणतं काय बोलताय त्याला सांगा ना बाईंना बघायला आल्या ते. बाई हो चालू मला तो रोज सायकल काय माझ्या घरी या ना तुला काय वाटलं मी काय नाही नाहीतर काय आज तुमचे हेडलाईन कुठं असून गाडी रोडची मध्ये ये दादा रात्री बाप्पाला खाली बसायला. नाही गो चला आता जायचं नको बाई वा. हे बघा मंडळी, आज शाळेला सुट्टी. सुट्टी का कोण बोललं बाबा
काय तो बाई, शाळेला सुट्टी कधी सांगा बरं? काय नाही गं, असंच. बरं, आज तू एकटी कशी? तुझ्या मित्र गेला? अहो, तो कामाला गेलाय. पाहिलंच मंडळी, तुम्ही पण कृष्णाजीसारखं बसल्यावर बघा. मग शाळेत कधी यायचं अंकाजी, शाळेत संध्याकाळी यायचं. म्हणजे बघा हा, सकाळी का, दुपारी आराम, संध्याकाळी शाळा. वा एकदम मस्त वेळापत्रक आहे. आपण पण बाईसारखंच करू. सकाळी काम, दुपारी आराम आणि संध्याकाळी शाळा. छान, समजलं ना सगळ्यांना? चला बघू, सकाळ आहे ना, निघा बघू आम्हाला. आणि काही शंका असल्यास नक्की विचारा. काय वेड्या, तुझा बाप बाई शंका बोलल्या, लघु शंका ना. वेड्या, बस खाली. बाई हो चालली बाई आता तुमचं काय? हो तुम्ही म्हणताय तसं सकाळी काम दुपारी आराम आणि संध्याकाळी शाळा मग रात्रीचं काय रात्रीचं हाते राहायचं, पावशेर घ्यायची आणि सगळ्यांना शिव्या देत राहायचं. हे तर रोजच देतो बाई हे त्याने सांगा ओ बाबा, बाई नाही, मी बोलते. तू आहे मला वाटतं चालली बाई चला आता घरी, आले मोठी सामने. चला. अगं राधा, ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडे. काय? अगं तुझ्या कृष्णाला ती पाठवून दे ना. कशाला? ते थोडं खाजगी काम होतं. खाजगी काम आहे ना, माझं कृष्ण कशाला स्वतःच करा ना. वा, काय प्रेम आहे. हो एक तर आहे. जास्त म्हणून देतो बाई, ते आपलं बोला ना. काय चला निघा, माझी मदत करायला आले. चला निघा. निघा. कळत नाही हं? बोले. सांग ना. काय भयंकर लोक आहेत. कृष्णाजी, तुम्ही हो? पहिल्यांदा तुम्ही मला कृष्णाजी म्हणू नका फक्त कृष्णा मला ठीक आहे कृष्णा. बरं, तुम्ही इथे काय करताय? काय नाही हो ते मांडवकरांच्या उडव्याखाली लपून बसलो होतो ते सगळे गाण्याची वाट बघत का बरे? काय समजलं? बरं त्यांना आगाऊ नका काय माझ्या यापुढे माझ्याशी प्रेमाची गगन करून पाहत आहे नजरेची परिभाषा माझ्या मनाच्या हृदयात घर करून जात आहे माहित नाही नक्की काय चालू आहे तुला स्पर्श करू शकत नाही तुला माझ्या मिठीतही घेऊ शकत नाही चार लोकात येऊही शकत नाही चार लोकात बोलूही शकत नाही सांग ना आपल्या घरी आगाऊ नका काय नाव देऊ खरंच ना? ए, संगतीनं माझ्या तू येशील काय गो संगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या फिरतेची राणी तू होशील काय गो संगतीनं माझ्या तू येशील काय आज संगतीनं तुझ्या मिळणार नाही संगतीनं तुझ्या मिळणार नाही
संगतीनं माझ्या तू येशील काय गो संगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान संगतीनं माझ्या तू येशील काय गो संगतीनं माझ्या तू येशील काय आज संगतीनं तुझ्या मी येणार हाय संगतीनं तुझ्या मी येणार पाहिलं का आपा बाईने शाळेला सुट्टी देऊन प्रेमाची शिकून उचल केली वाटत हो ना इथे आमच्या डोळ्याचे धूमकेतू झाले एकट्याच चालली संपूर्ण बघतोय वा कृष्णा वा घरातल्याने त्या जणांना निघून दे एकट्याच पायचा देत करतोय नाही रे असं नाही काय तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय असला गैरसमज कृष्णा हे बघ सरपंचांनी गावच्या भल्याचा विचार केला होता आणि तू त्या प्रेमाची रासलीला करतोस चल चल सरपंचांना समोर होता चल सोड अरे चल सोड वगैरे हात नाही लावायचा हे बघ जा चाल याचे परिणाम लय वाईट होतील अरे जा मी कोणाला घाबरत नाही तुला बघून घेईन अरे जा कृष्णा हे तू बरोबर नाही केलं तो सरपंच आता काही गप्प बसणार नाही जाऊ आप्पा मी कोणाला घाबरत नाही आणि मी असं काय केलंय तुम्ही मला असे सगळे दोष देताय कृष्णा तू फसवलंस मला या बाईच्या नादाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस बाबा, असं नाहीये ग तुला गैरसमज झाला आणि हे तुला असं कोणी सांगितलं वाटे दगडू भेटला होता त्यांनी सांगितलं आम्हाला सरपंचाच्या गाडीवर नकोय. सरपंचाने वाटतं शाळेच्या नावाखाली काय चाललंय काही नाही सरपंच काही नाही कुठे काय काही नाही हो ना कुठे काय काहीच नाही लोकांनी उगाच गैरसमज करून घेतलाय तू तर गप्पच बस तूच नादी लावलंस माझ्या कृष्णाला दगडूने मला सांगितलंय सर्व सरपंच तुम्ही समजताय तसं काय नाहीये हो असं नाही मग कसं आहे हे कृष्णा ही शाळा एक गाण आहे या चांदीबाईला मी माझ्यासाठी आणले बस झालं सरपंच चांदीबाईने आता एकही शब्द बोललात ना तर खबरदार हे ऐकून नाही मी घेणार मारी
दगड इकडे मारला तर तुझा अंग का थरथरला? ते प्रेम आहे आमचं. अच्छा असं तर. दगड्या रात तिला आणि घेऊन चल. होय सरपंच ए दगड्या, चला, हात चला, नाही बाई. लावायचा तिला. चल रे हो बाजूला. चला तन्नीबाई. ए दगड्या, चला तन्नीबाई. सोड. चला. सोड, सरपंच. हे बरोबर नाही केलं. अरे मागे हो. काय चूक आणि काय काय बरोबर? तू आणि काय बरोबर ते मी ठरवणार. तू पण ठरवणार का मागे हो? कृष्णा तू विश्वासघात केलास माझा. दादा, असं नाहीये ग काय. तुझा गैरसमज झालाय. नाही मला काही बोलायचं नाहीये. अजून कोणती आणि कशी समजूत घालणार आहेस माझी? त्या बाईच्या नात्याने मला सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्या बाईला दिलेली सगळ्यांसमोर प्रेमाची कबुली म्हणजे माझ्या आयुष्याची राख रांगोळी. कृष्णा राख रांगोळी आणि मला काही ऐकायचं नाही. अगं अगं दादा, बाहेरच्या गव्हाणीच्या नाकात घरच्या राधेला विसरला. आणि तुझी कदर करायची. जाऊ दे बाप्पा, बाईच्या नादात भले भले पिघळता. त्यांनी याचं काय घेऊन बसलाय? आप्पा आमच्या मनात पाप नव्हतं. आम्ही शिकायला म्हणून शाळेत यायचो. पण या कृष्णाचे भलतेच पोट आहे. काय तर काय आणि तोंड वर घेऊन म्हणतोय प्रेम आहे आमचे. कमसे कम माझ्या राधेचा तरी विचार करायचा. बरं झालं रागाला असं ठरवून समजलं ते. अरे पण त्या चांदी व्हायचं काय? तिथे बसली ना सरपंचाच्या तावडीत. हो रे तिच्यावर दुखतो संकट. ते या कृष्णामुळे प्रेम करताना मर्द असतो आणि पोरगी संकट सापडल्यावर याची मर्दानगी खुश. हो मी माझा हाय आणि चांदणी बाईला वाचवण्याची ताकद ही माझ्यात आहे. अरे मग दाखव ना ताकद. आणि परत चांदी पडली हो ना. आतापर्यंत चांदणीबाई सोबत सरपंचाने नाकमुका पण केलं असेल. नाही, मी असं होऊ देणार नाही. माझ्यामुळे चांगली संकटात सापडली आहे ना, मग मीच तिला वाचवणार. मीच तिला इथे घेऊन येणार आपल्या गावात. हे बाजूला राहा. कृष्ण बहुतेक खूप तापला. आता काय सरपंचाची खांडोळी होता. हो रे. आणि जर सरपंचाने कृष्णाला मारले तर सोळा म्हणते त्या आईला त्या कृष्णा बरोबर लपडे करतेस ते मला विसरून. सरपंच लफडं नाही प्रेम आहे आमचं. अच्छा प्रेम वा. त्या कृष्णात असं काय आहे जे माझ्यात नाही? माझ्या कृष्णासमोर तुम्ही काहीच नाही. म्हणूनच त्याला एका भटक्यात खाली पाडला. माझा कृष्णा खरा मर्द आहे. तो आला ना तो तुम्हाला घाम फुटेल घाम. काय म्हणालीस? तो इथे आला तर मला काम फुटेल? अगं जा. असे किती आले आणि किती गेले. कोण भीक घालत नाही तुझ्या त्या श्रीलंपट कृष्णाला. सरपंच तोंडाला आवर घाला. तोंडाला आवर घालू घालतो आणि तुलाही घालतो आवाज. कोण आहे रे? मला शुक हिंमत असेल तर पुढे ये. हाय ना, हाय सरपंचजी. हाय चांदीबाई. बोलतो नाव काय तुझं? बंद बोलती बंद. तुमच्यासारखा तगडा कर्तबगार पुरुष बघितला माझ्यासारख्या बाईची होणारच ना. बोलती बंद. बघेन चांदणी हिला माझं महत्व कळलं. तगडा आणि कर्तबगार
इकडे नको नको अजून सांग मी कसा दिसतो. अजून काय सांगू? तुमची महती सांगताना शब्द अपुरे पडतील. काय ते तुमचं लुक, काय ते तुमचं रूप, रुबाबदार चालणं, मर्दानी बोलणं, किळदार शरीर, भारदस्त अशा मिशा. वाह, मला माकड तरी बघ. कडक कडक अशी तुमची सुंदर शरीर असते असं म्हणायचं होते मला. अजून सांग. अजून सांग मला. अजून काय घंटा सांग. काय म्हणाली? घंटा वर्णन करताना मनात माझ्या आनंदाने घंटा वाजते. अगं हो, अगं सांग मग. सांग कशी वाजते का? मी नाही सांगत सरपंच. अगं हे काय झालं? तुमची अशी आक्रमक चाल बघून अंग जरा शहारलं. अगं माझ्यासारखा पुरुष जवळ आल्यावर शाळणारच. काय चांगली तो कृष्णा जवळ आल्यावर होतं काय असं? हो ना, म्हणून तर आम्ही लग्न करणार आहोत. इकडे ये. हे, अगं, हे कधी ठरलं? तुला काय करायचंय? आणि तू आहेस तरी कोण? अगं मी कृष्णा काय? तुला वाचवायला आलोय. नाही, मला या सरपंचाच्या सावलीतून लग्न सोडव. हो हो, सोडवेन सोडवेन, काळजी करू नकोस. काय काय झालं ओरडायला? काही नाही सरपंच, मला आधी सांगा ही बाई कोण? ही बाई कोण? तिलाच विचार, बाई कोणते? ए चांदी बाई, तुझं नाव काय? बघितलंस, तिचं नाव चांदणी आहे आणि ती शाळा शिकवायला आली आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला शाळा शिकवायला आली तर लब्बाड कुठले. अगं मला नाही, गाववाल्यांना शाळा शिकवायला आली आहे आणि मला आनंद द्यायला आली आहे. सरपंच नाही हं. आता मी आले ना, आता फक्त तुम्ही आणि मी. आता आपल्यामध्ये कोणी सुद्धा नको. सरपंच असं म्हणताय? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. थांबा. मी काय म्हणतो, चल लवकर. ए, कुठे चाललीस? थांबा इथेच. अहो सरपंच, अहो हिला सोडून येते. कशाला? हिला सुद्धा इथे थांबून दे. सरपंच पण का? मी असताना ती कशाला? मला ही बाई इथे नकोय. हा, हे मी ठरवणार. चांदणीबाई या बाजूला येऊन उभी राहा. आणि हे तू ग, तुझं नाव काय? नावात काय सरपंच? तुझं नाव काय? नावात काय आहे यापेक्षा आत काय आहे हे महत्वाचं. काय काय आहे? सफरचंद. काय? अहो, सरपंच असं म्हणायचं होतं मला. सरपंच असं काय करता? माझ्यासारखी एवढी हॉट तेजस्वी रूपी बाई असताना तुम्हाला नाव काय करायचंय? लब्बाड. अगं, असं होय? अगं ये ना जवळ. हा, बाजूला उभी मेल्या. ए! काय म्हणाले? लैला, लैला, माझं नाव लैला. तुम्ही मगाशी विचारलं होतं ना, ते आता सांगितलं. सरपंच, मी चालले. हो हो, तुझा. ए थांब, इथेच थांब. कुठे चालले? तुम्ही दोघीने नाच करायचा इथे. सरपंच असं काय करता? तुम्ही दोन दोन बायका हे करायला काय तुम्ही कृष्ण आहात काय? नाव नको काढू त्या मेल्याचा. सरपंच अहो मी
भगवान श्रीकृष्णाबद्दल बोलते. तुम्हाला काय वाटलं लब्बाड? इकडे या. पहिला काय म्हणते बघा तुझ्या माईला सरपंच, मी भगवान कृष्णाबद्दल बोलतेय. तुम्हाला काय वाटलं? ते माझ्या कृष्णाबद्दल बोलताय. मला माहितीये. माहितीये त्यांना. काय माहितीये आली मोठी कृष्णावाली. चल मी इथून. सरपंच मी चालले. हो हो. ए, कुठे जातेस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. सरपंच असे हो काय करता? माझ्यासारखी एवढी सुंदर युवती असताना तुम्हाला बाई दुसरी बाई दिसू तरी कशी शकते? डोळ्याने. याला जोक करतोय डोळ्याने. सरपंच डोळ्यावरती मारलं मी. हा. यायला. अगं तू जा ना. तो मरू दे. तो मायला. तू जा. हे काही नाही, तुम्ही दोघीने इथेच थांबायचं. सरपंच आता तुमचा नाश व्हायलाच पाहिजे. दगडू, ए दगडू. बोला सरपंच. दगड्या, एक मस्त आयटम सॉंग लाव. कडक यार. हा? दगड्या, ए दगड्या, याला भयला झालास की काय? पण आजकाल तुम्ही माझ्या एकटेपणाच्या खूपच काळजी घेता हो. नाही म्हटलं थंड पाणी तरी किती दिवस आंघोळ करू? मग पेल्या गरम पाण्याने कर. दगड्या, काय हा सरपंच. लायकीत राहायचं आपल्या. जा आणि एक छानसं गाणं लाव. या दोघी त्या गाण्यावर नाचतील. नाचा ग तुमच्या मायला. सरपंच मी काय म्हणते, मी एकटी नसते ना. हिला घालवा इथून मग. घालवीन नंतर, आधी डान्स करा. मला भरतच नाचा ग. सांगणे तिकडे दारू पितोय. मी काय म्हणते, हे घ्या. थोडा वेळ डान्स करूया. मग मध्येच तू सटक. मग मी याला सटकवतो. त्या शाळेजवळ डान्स करेन म्हणून सांगून त्याला अख्ख्या गावासमोर आणते. मग बघू काय ते पुढचं. अरे हो, माझा असला दिस कोणाला सांगू नको. ठीक आहे. काय ग, काय खुसूर खुसूर चालली आहे तुमची? काय नाही. नाचता का येऊ तिकडे? थांबा. अरे मेल्या, आधी गाणं तरी लाव. अरे हो, लावतो, गाणं लावतो. हे बघ. कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी आले आणि कान्हाळे तुझ्यासाठी आले आणि तुझ्यासाठी आले. कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, कुणीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मनात. तुझ्यासाठी आले मनात पांघरे, तुझ्यासाठी आले मनात घरीच कान्हा, तुझ्यासाठी आले मनात. तुझ्यासाठी सोडिला घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवी तो कान्हा यवना, मुरली वाजवी तो ग यवना. तुझ्यासाठी आले मनात तुझ्यासाठी आले मनात घरीच कान्हा, तुझ्यासाठी आले मनात.
मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात हरीचे कान्हा तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात थांबे, गाणं संपलं आता. बस. लैला, मी तुझ्यावर खूप खुश आहे. माग काय हवं ते माग तुला. खरंच मागू? अगं मागून तर बघ. खरंच तुम्ही केला? हो. अगं फक्त तू शब्द टाक. आज आत्ता ताबडतोब देतो तुला. मला वचन द्या, त्या सगळ्या गावकऱ्यांसमोर मला डान्स करण्याची परवानगी द्या. दिली, परवानगी दिली, वचन दिलं. परवानगी देतो मी तुला. नाच, बिंदास नाच. थँक्यू. आता उद्याचा तमाशा चांगलाच रंगणार. हे राहू देत आता. थोडं माझ्या बाजूला सरका. काय सरपंच तुमच्या बाजूला सरकता सरकता दुसरंच काहीतरी सरकायचं. हे काही मला माहित नाही. सारखा इकडे बोलतो ना. सरपंच नको ना हो. तो बघा दगडू मला आवाज देतोय. अरे दगड्या, अरे मेल्या हराम्या हलकटा. तो बघा. अरे दगड्या, अरे दगड्या. हे थांबे. दगड्या, तुझ्या आईला कुठे चालले? दगड्या, इकडे. पायलट मंडळी आले सगळे रे. आले आले. हो हो सर्व आले आले. पायलट मंडळी सगळा घोळ झाला. ना घोड आप्पा, त्या कृष्णाने काही गडबड केली नसती ना तर क्रांतीबाई सरपंचाने क्रांतीबाईला नेलीच नसती. चूक माझ्या कृष्णाची नव्हती. ती चांगली शिक्षिका म्हणून आली होती ना, मग तिने शिकवायचं काम करायचं ना. अगं राजा, त्या कृष्णाला अक्कल नको मग कशाला करायची लपडी. तो स्वतःहून गेला नसेल, तिने तिच्या डोळ्यांच्या तळ्यात खेचलं असेल. नाही तर माझा कृष्णा परत स्त्रीकडे तोंड वर करून सुद्धा बघत नाही. होय का? तोंड वर करून कुठे बघल? तोंडाच्या खालीच नजर असते मेल्याची. कन्या, जास्त बोललास तर कानपट लाल करून तुझं. आप्पा राजा बोलतोय ते पण खरं आहे. या सगळ्याच्या मुळाशी तो सरपंचच आहे. त्याच्याच मनात पाप होत. म्हणूनच त्याने मास्तरासारख्या भल्या माणसाला काढून त्या चांदणी बाईला आणलं. तिच्यावर फुकटचं संकट. त्या बायला सरपंचाच्या भेटू दे साल्याला. कोंबड्याचा कापतो बघा. बरोबर बोलला चंपका. त्याच्यामुळेच आपला कृष्ण आपल्यावर रागून निघून गेलाय. हो रे, तसही आपल्या कृष्णाचा त्रास नव्हता. ठरलं तर सरपंचाला धडा शिकवायचा. ठरलं तर चला रे, चला चला. अरे सानीबाई, तुम्ही इथे कशा? बरे आहात ना तुम्ही? बसा बसा. तानीबाई, हो तानीबाई, काय झालं? त्या सरपंचाने काही त्रास दिला का? काय केलं ते फक्त सांगा. साऱ्याला कोंबडी सारखा सोलतो बघा. सानीबाई, त्या मायला तुम्ही फक्त बोला. त्या सरपंच बघतो त्या. अरे थांबा थांबा, किती प्रश्न विचारा. पाहिलं जरा हळूहळू विचारा. थांबा, मी बोलतो. तुम्ही हेच आहात ना? अरे म्हणजे हेच वाटतंय ना. बाबा, तुम्ही शांत बसा जरा. बसवशील देवा. हे बघा मंडळी, मी ठीक आहे. मला सरपंचांनी काहीही केलेलं नाहीये. मग
तुम्ही इथे कशा? नाही सरपंचांनी मला काही त्रास दिलेला नाहीये. मला एका लैला नावाच्या मुलीने वाचवलं. मला सुखरूप बाहेर काढून ती त्या हैवानाजवळ थांबली आहे. अरे वा, गावात नवीन बाई. आणि हो मंडळी, ती उद्या गाववाल्यांसमोर नाच करणार आहे. काय बाई डान्स करणार? निघालो बाबा. बाबा, तुम्हाला काही उपयोग आहे का तिचा? अगं उपयोग नसू देत, पण नुसते आवाजाने सुकलेल्या झाडाला पाणी कुठे? चला बाबा, निघालं पाहिजे. सरपंचाला शिवाय हाणत होता आणि डान्स म्हटल्यावर एका पायावर पळताय. अगं वेडे, बेटा तुझा बाप तू गप रे. अगं राग सरपंचावर आहे, बाईवर नाही. चला बाबा, निघालं पाहिजे. बाई हे पुरुष ना कधी सुधारणारच नाहीत. कोणीतरी समजावं यांना. हे सगळं आम्हा बायकांमुळेच घडतंय ना. महाभारत, रामायण आम्हा बायकांमुळेच घडलं ना. बरोबर बोललीस तू राधा. बाई, मी तुमच्या पाया पडते हो. मला माझा कृष्णा परत द्या. चल माझ्यासोबत. हो चल. चांदणी बाई, ही कोण आता नवीन? अगं ही नाही, हा आहे तो. नीट बघ जरा. किशू, तू बाईच दिसतोय. दिसणारच. अर्जुन देवाने सांगितलंच आहे, प्रत्येक पुरुषामध्ये थोडी बाई असते आणि प्रत्येक बाईमध्ये थोडा पुरुष असतो. आणि माझं नाव तर कृष्ण आहे, मग मला दुसऱ्यांच्या रक्षणासाठी कृष्णलीला दाखवायला नको? भगवान श्रीकृष्णाने म्हटलंच आहे, परिचालाय साधूनाम विनाशाय दुष्कृता धर्म संस्था पर्याथाय संभवामी युगे युगे. कृष्णा, तुला हे नाव खूप सूट होतं बरं का? हो ना, एकदम चिकनी आयटम वाटतोय. अगं, सरपंचाला धडा शिकवण्यासाठी हा वेश घेतलाय मी. बरं, आम्ही दोघी यात तुझ्या सोबत आहोत बरं का? हो हो. आणि राधा, मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिला. जाऊ देऊ बाई, माझा कृष्ण आहेस इतका चांगले की. हो, तुमचं झालं असेल ना तर निघूया आपण. मला अशा वेशात कुणी पाहिलं ना तर गावात उगाच बोंबाटा व्हायचा, नवीन बाई आली म्हणून. चल निघूया पहिला आधी तिकडे. हे कुठे बसतोय? काय सरपंच, नाच बघायला आलात वाटतं? तुला काय करायचं आहे? सांग, माझी लैला कुठे आहे? काय सरपंच, कालपर्यंत सानी होती, आज अचानक लैला. हो ना, नवीन दिसताय. हो ना. आणि ते पण या वयात. अरे तेच तर, या वयात आम्हाला 3दा तयारी आणि 4दा विचार करावा लागतो. आणि तुम्ही तर हो ना, या सरपंचाचं तर काही समजतच नाही. चांदी, तू का आली आहेस इथे? मी कुठे यावं आणि कुठे जावं हे सांगणारे तुम्ही कोण? जास्त तोंड चालतंय तुझं. काय कराल? मी काय म्हणतो, जो है अनवेरा मुझे नैनो वाला, जिसकी दीवानी मुझे है गला, वो किसना है, वो किसना है, मी किसना है, हाय.
हे कृष्णा हाय. ए कुठे होतीस का तू? अरे ही कोण? अरे ही तर लैला. तरच म्हटलं सरपंचांना जवानी कशी आली. तुमच्या मायला एकेकाचे मुर्दे पाडेल. सगळ्या घर त्या दोघींना आणि घेऊन चल. होय सरपंच, धरतो दोघींना. चला. अरे सरपंच सोडा ते दोघींना. ए तुला कधीपासून कंटा फुटला ग? सोडा. अरे दगड्या सोड, नाही तर याचे परिणाम वाईट होतील ना. सगळ्या बोला सरपंच. ए जास्त बोललीस ना तर इथे सगळ्यांसमोर कपडे काढीन तुझे. तिच्या मारी एवढंच ना. मग तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय? मीच काढते ना माझे कपडे. अरे हो 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 थांबा. कपडे काढण्यावर कोणी गचकलं तर मला सांगू नका. काढते काढते मेले सगळे हावरे. काढू ना. काय हो आंधळे, काढू का? तू काढत मेला डोळा फुटलेला काय बघणार काय? आम्ही बघू कोण. आता कसं जरा बरं वाटलं रे. अरे आता आपला किसना सरपंच चला. एकेकाला हात लावलात ना एकेकाला गोळ्या घालल्या निघतेस. जा जा, त्यांच्या पोलिसांच्या त्यांना हवाले करा. पाया नको ते. हा पाया नको ते. हा पाया नको ते. डान्स पाहिजे त्याला. हो हा आंधळे काका, हा अहो ते आप्पा आहे. तुम्ही आप्पांना मारत होतात. काय हो बापरे बुवा. आप्पा आप्पा आय माय सॉरी. हा सॉरी सॉरी. पाहिलं ते आपा बाईच्या वाचनेमागे सरपंचाची झाली दैना आणि प्रेमापोटी आपल्या मजलीची झाली लैला. तर मंडळी आता मी तुमचा निरोप घेते. बाई असं अचानक. हो मी तुमचा निरोप घेते. मी एक शिक्षिका म्हणून आले होते, पण क्षणिक सुखाच्या प्रेमापोटी स्वतःची बदनामी करून घेतली आहे. सरपंचांनी माझ्यासाठी वापरलेले शब्द यामुळे मला तुमच्यासमोर शिकवायची हिंमत होणार नाही. राधाकृष्ण तुम्ही एकमेकांसाठी बनले आहात. खुश राहा. आणि कृष्णा मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल खूप खूप आभार. ठीक आहे मंडळी, येते मी. हो चला, सगळे गैरसमज दूर झाले. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. तुम्ही जर मला दोष दिला नसता तर आज मी सुधारलोच नसतो. तर आता उद्यापासून रोज शाळेत या, खूप शिका, अभ्यास करा. आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट, स्त्रियांकडे वाईट नजरेने नाही तर आदराने बघा. चला तर आता आपापल्या घरी जाऊया. चला. हो जावई बापू. अरे हो बोला. अहो चाललात आहात तर आमच्यासाठी एक सोय करा. ती कसली? अहो एवढं शिक्षणाचं ज्ञान दिलं, हो मग आम्हाला शिकवायला बाई पाहिजे.